स्ट्रॉबेरी म्हटलं की सगळ्यांना महाबळेश्वर आठवतं, परंतु ही स्ट्रॉबेरी जर नांदेडमध्येही यशस्वीरित्या होते असं जर सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही। आजची यशोगाथा आहे नांदेडमधल्याच एका धडपडी परंतु अतिशय कष्टाळू तरुण शेतकऱ्याची। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बालाजी उपवास या बारड गावच्या तरुण शेतकऱ्यानं मोठी हिंमत करून आपल्या 10 गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली। यासाठी लागणारी रोपं महाबळेश्वर येथून मागवून आपल्या शेतात त्यांची लागण केली। नांदेड हा मराठवाड्याचा अविभाज्य घटक आहे। इथं असलेलं पाण्याचं तसेच हवामानाचं वेगळेपण हे या मातीत स्ट्रॉबेरीची शेती कितपत यशस्वी होते याविषयी शंका निर्माण करत होती, परंतु बालाजी यांनी आपल्या चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर नांदेडमध्ये ही स्ट्रॉबेरीचं अतिशय यशस्वी उत्पादन घेऊन जिद्द आणि चिकाटी ही आपल्या समोरील मोठ्या संकटाला नमवायला भाग पाडत असल्याचं दाखवून दिले। बालाजीरावांनी या स्ट्रॉबेरीला सरासरी 300 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दरही मिळवला। त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये कोणतेही रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे सेंद्रिय शेतीवर त्यांनी या स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखवली। बालाजीरावांच्या या स्ट्रॉबेरीला सरासरी 300 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दरही मिळाला। त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये कोणतेही रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे सेंद्रिय खतावर त्यांनी या स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखवली। त्यांच्या या शेतीमध्ये त्यांनी गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क, गावरान अंडी, ताक याचबरोबर गोमूत्राची फवारणी करत रासायनिक खताविषयी शेती यशस्वी केली जाऊ शकते हे सर्वांना दाखवून दिले। अवघ्या 10 गुंठ्याच्या या स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये बालाजीरावांनी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवून दाखवले। बालाजीरावांच्या या आधुनिक दृष्टिकोनाला कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका।